एसटी महामंडळाकडून महत्त्वाचा मोठा निर्णय घेण्यात आलाय। एसटी महामंडळाकडून 17,450 कंत्राटी पद्धतीने नोकऱ्या देण्यात येणार आहेत। यामध्ये चालक आणि सहाय्यक अशा पदांसाठी भरती होणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली आहे। एसटी महामंडळाच्या 300व्या कंत्राटी बैठकीमध्ये राज्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। एसटी महामंडळाकडून आता कंत्राटी पद्धतीने एसटी मध्ये नोकरीची संधी मिळाल्यानंतर पुढील 3 वर्ष हा करार असणार आहे। 3 वर्षांसाठी ही एसटीतील कंत्राटी भरती असेल। एसटी कडून कंत्राटी भरतीसाठी निवड झालेल्या तरुण तरुणींना एसटी कडून संपूर्ण प्रशिक्षण दिलं जाईल। त्यानंतरच त्यांना सहाय्यक आणि चालक या पदांसाठी रुजू केलं जाईल। एसटीतील कंत्राटी मनुष्यबळ भरतीसाठी येत्या 2 ऑक्टोबरला निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे। या निविदा प्रक्रियेसाठी 6 प्रादेशिक विभागनिहाय प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। या कंत्राटी पद्धतीत नोकरी मिळाल्यानंतर महिन्याला कमीत कमी 30,000 रुपये वेतन असणार आहे। एसटीच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रभरातील अनेक बेरोजगारांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे। 17,450 तरुण तरुणींना रोजगाराची संधी यामुळे मिळणार आहे।